व्यक्तिमत्व. मग जे सांगितलं विकास सरांनी की पंतप्रधानांनाही सोडत नाही असा माणूस आहे. एकही राजकारणी असा नसेल की जो यांच्या नावाने घाबरत नसेल. हे काय लिहितील आणि कुणावर त्यांची वेळ येईल सांगता येत नाही. समोरचा राजकारणी कधीही असं म्हणतो की कुणीतरी माझ्याबद्दल लिहावं, पण काय काय राजकारणी नक्कीच म्हणतात टकले सरांनी माझ्याबद्दल कधीच लिहावं. पण असू द्या, परखड व्यक्त होणारा माणूस आहे. एक निर्भीड शोध पत्रकारिता काय असावी ती म्हणजे निरंजनजी टकले सर, लेखक, राजकीय विश्लेषक. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाजलेलं पुस्तक म्हणजे होप बिल्ड लोया, ज्याच्यामुळे एक वेगळीच क्रांती आणि धडाडी लोकांमध्ये भरली. ते पुस्तक लिहिणारे हे लेखन म्हणजे खरेखुरे लिखाण म्हणावं लागेल. व्यवसायाने बी इलेक्ट्रॉनिक इंजिन असणारे लोकनेते भाई वैद्य यांच्या युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. आज त्यांची लेखणी चालते आणि भल्या भल्यांना धडकी भरते. ते असे मुक्त पत्रकार आज प्रत्येक चॅनलवर रोकटोक खऱ्या अर्थाने राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि आज अभिमान वाटतोय विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याला, विकासजी डोळस साहेबांना की 2026चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार निरंजन टकले सरांना प्रदान करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. पुरस्काराचे मानकरी आहेत निरंजनजी टकले सर. जरा जोरदार टाळ्या. आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व आणि ही लेखणी सन्मान चिन्ह सन्मान बाबासाहेबांच्या प्रति प्रेम आम्हाला व्यक्त होते.